नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे काढणार आहोत अक्षय तृतीयेसाठी सुंदरशी कळस रांगोळी. तर इथे मी 4 ठिपके काढून घेतले आणि आपण रांगोळी काढायला सुरू करू. तर अगोदर आपण या 2 ठिपक्यांना रेष ओढून घेऊ अशी, त्यानंतर अशी आणि इकडे जोडून, त्यानंतर ही अशी जोडून घेऊ इकडे अशी. आता हे आपण जोडून घेऊ अशा प्रकारे. आता इकडे अशी रेष ओढून घेऊ, इकडे एक अशी, मध्ये स्वस्तिक काढून घेऊ. आता अशा प्रकारे जोडून घेऊ. इथे ऑरेंज रंग भरून घेऊ. स्वस्तिक वरशी लाल रेष ओढून घेऊ. इथे लाल ठिपके ठेवून घेऊ स्वस्तिकच्या मध्ये. त्याला बोटाने असं गोल करून घेऊ. मध्ये एक पिवळा ठिपका ठेवू. इथे हिरवा रंग भरून घेऊ. इथे ब्राऊन रंग भरून घेऊ. इथे पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवू. मध्ये लाल रंगाचे, आणि इथे वरती पांढरे ठिपके ठेवू. इथे पिवळा रंग देऊ. पांढऱ्या ठिपक्यांमध्ये पिवळा रंग. उरलेल्या ठिपक्यांना आपण असे पांढरे ठिपके काढून घेऊ बाजूने. त्याला बोटाने आपण असं फुलाचा आकार देऊन घेऊ. त्याच्यामध्ये लाल रंग देऊ. इथे आपण कुंकूसाठी लाल रंगाचा ठिपका ठेवू. पिवळा ठिपका.
आणि पांढरे आपण तांदूळचे दाणे काढून घेऊ असे. तर अशा प्रकारे आपण अतिशय सोपी आणि सुंदर आकर्षक कळस रांगोळी काढलेली आहे. तर अक्षय तृतीयेला तुम्ही पण ही रांगोळी काढा देवासमोर, आणि आपल्या पितरांसाठी आपण जी घागर वगैरे काढतो त्या घागरीसमोर पण ही रांगोळी आपण काढू शकतो. तर भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.